नमस्कार, मी शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण महाराष्ट्राची आवडती असलेली आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध असलेली पुरणपोळी पाहणार आहोत। पुरणपोळी मऊ लुसलुशीत होण्यासाठी आणि टम्म फुगण्यासाठी तसंच पुरण हे अगदी किनारीपर्यंत पोहोचण्यासाठी मी अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। पोळीसाठी पुरण आणि कणिक याचं प्रमाण योग्य असावं लागतं। पोळी बनवता बनवता अनेक टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे आपलं पुरण अचूक होतं आणि पुरणपोळी ही परफेक्ट बनते। पाव किलो चणा डाळ धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, 2 पाण्याने धुवायची। कुकरमध्ये 4 वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, पाव चमचा हळद टाकलेली आहे। यामुळे काय होतं की आपली जी डाळ आहे ती अतिशय छान शिजते, एकसारखी शिजते, मध्ये कच्ची राहत नाही आणि कलरही छान येतो। धुवून घेतलेली डाळ टाकून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या। तुमच्याकडे वेळ असेल तर पातेल्यातही शिजवू शकता। कुकरमध्ये गरम पाणी टाकल्यामुळे डाळ एकसारखी शिजते। ही 1 वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि ही 250 ग्रॅमची वाटी आहे। आता त्याच वाटीने मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास पाणी भरलेलं आहे आणि मध्यम आचेवरती 6 शिट्ट्या करून घेतल्या। आता कुकर गार करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण आमटीची तयारी करू। 2 मध्यम साईजचे कांदे उभे चिरलेले आहेत, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, मुठभर खोबऱ्याचे काप, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे। हे सर्व मिश्रण 1 चमचा तेलावरती भाजून घ्यायचं। सुरुवातीला कांदा भाजायचा, कांदा भाजला की मग त्यामध्ये कापून घेतलेलं खोबरं टाकायचं। खोबरं भाजल्यानंतर आलं आणि लसूण, जिरे हे सर्व साहित्य टाकायचं आणि 2 मिनिट भाजायचं। गॅसची फ्लेम ही मीडियम आहे। तर आता पहा की हे सर्व मिश्रण आहे ते छानपैकी खमंग भाजून घ्यायचं, हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं। तसंच कोथिंबीर सुद्धा भाजून घ्यायची आहे। चक्री फुलाची 1 पाकळी, 4-5 मिरे, 3 लवंगा आणि अर्धा इंच दालचिनी, तेही थोडंसं गरम करून घेतलं आणि हे सर्व मिश्रण छोट्या भांड्यामध्ये गार झाल्यानंतर बारीक वाटून घेतलं। वाटताना थोडासा पाण्याचा यूज केलेला आहे मी। अशा प्रकारे छानपैकी बारीक झालेला आहे, साईडला ठेवून देऊ। आणि कुकर पण छान थंड झालेला आहे। डाळ पाहिजे छानपैकी शिजलेली आहे, बोटाने अशी दाबली तर व्यवस्थितपणे शिजलेली आहे हे जाणवतं। तर आता त्याचं येळवणी काढून घ्यायचं, म्हणजे जे सार काढतो याच्यातलं जे पाणी असतं त्याला येळवणी बोलतात। आणि आता या येळवण्याची आपण आमटी करणार आहोत। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि ती गरम झालेली आहे आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकलं। तेल थोडं जास्त टाकायचं, कारण ही कटाची आमटी आहे आणि ही आमटी आपण 6 जणांसाठी बनवतोय। तर तेल छानपैकी गरम झालेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी टाकली। मोहरी छानपैकी तडतडू द्यायची। मोहरी तडतडली आहे आणि त्यामध्ये आता जिरे टाकायचे। त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली, पाव चमचा हळद टाकली, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली। ते छानपैकी परतलं, कोथिंबीर टाकली आणि वाटून घेतलेला मसाला टाकला। गॅसची फ्लेम ही मीडियम आहे। मसालाही आता छानपैकी परतलेला आहे, अगदी तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला। आता त्यामध्ये जे येळवणी काढून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि येळवण्यामध्येच मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते गरम पाणी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तसंच जे पुरण वाटताना वरती जे राहतं चाळणीमध्ये ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि ते नसेल तुम्ही मिक्सरवरती जर पुरण वाटलं तर थोडंसं पुरण या आमटीमध्ये टाकायचं, त्यामुळे आमटी ही दाटसर होते। चवीनुसार मीठ टाकलं। आमटी उकळायच्या आधी तुम्हाला किती पातळ हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं। ही आमटी चवीला अप्रतिम लागते। पाणी टाकताना हे गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे आमटीची चव ही खूप छान लागते। कटाच्या आमटीमध्ये कोथिंबीर टाकताना तेलामध्येच टाकायची, त्यामुळे कोथिंबीरीचा कलर हिरवा राहतो आणि आमटीसुद्धा खमंग लागते। अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। मऊ भात आणि पुरणपोळी यासोबत ही आमटी अतिशय छान लागते। त्यानंतर आता आपण पुरण पाहू। चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे सुंठ पावडर, 1 चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये पाणी नितळून घेतलेलं पुरण टाकलं, 1 वाटी
डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे. गूळ चिरून घेतलेला आहे, त्यामुळे पुरण लवकर शिजतं किंवा गूळ लवकर वितळतो. त्यानंतर जे सर्व आहे, सुंठ पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि मीठ हे सर्व त्यामध्ये टाकलं आणि मीडियम गॅसवरती व्यवस्थित परतला. तर हे परतत असताना गुळाला पाणी सुटतं आणि त्याचा पाक तयार होतो. थोडा वेळ झाकण ठेवलं. 2 मिनिटानंतर उघडून पाहायचं आणि ते सर्व मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं. पहा, आता गुळाला पाणी सुटायला लागलेलं आहे, म्हणजे गुळाचा पाक तयार होतो आणि हा पाक पुन्हा आटवून घ्यायचा, म्हणजे आपलं पुरण हे अतिशय छान होतं. उलटण्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हलवल्यामुळे गूळ पटकन वितळतो. गॅसची फ्लेम स्लो करून पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आता 1 मिनिट झालेलं आहे. पुरणातील पाणी पूर्णपणे संपलेलं आहे, म्हणजे आटलेलं आहे आणि आता पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता हाताने चेक करून पाहायचं की पुरणातील पाणी किती घट्ट झाले. हाताने असं उलटण्यावरती घ्यायचं आणि हलक्या हाताने चेक करायचं. जर पुरण हाताला चिकटलं नाही तर आपलं पुरण हे परफेक्ट झालेलं आहे. गार होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊ. आता इथे मी कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळताना फक्त कणिकच घेतलेली आहे, मैदा न वापरता. कणिक ही 2 वेळा मी बारीक चाळणीने चाळून घेतलेली आहे. या वाट्या 2 मी कणिक घेतलेली आहे, म्हणजे आपण 1 वाटी डाळ घेतलेली, त्याला 2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल आणि थोडीशी हळद टाकून मी मळून घेतलं आणि 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता पुरण गार झालेलं आहे आणि अशी चाळणी मिळते, त्या चाळणीवरती पुरण वाटायचं किंवा तुमच्याकडे पुरण यंत्र असेल किंवा मिक्सर असेल तर त्यावरती तुम्ही वाटू शकता. तर ह्या चाळणीवरती पहा की असं ग्लासने किंवा फुलपात्राने पुरण वाटून घ्यायचं. स्ट्रेनर असेल तर त्यातसुद्धा पुरण छानपैकी वाटलं जातं. खाली एक भांडं ठेवायचं, त्यामुळे अगदी लोण्यासारखं मऊ असं पुरण वाटलं गेलेलं आहे. तर या पद्धतीने मी सर्व पुरण वाटून घेतलेलं आहे. पुरण वाटून झाल्यानंतर चाळणीच्या वरती जो भाग राहतो तो आपण आमटीमध्ये टाकायचा, त्यामुळे आमटी घट्ट होते. या मिश्रणामध्ये मोठ्या साईजच्या 8 पोळ्या होतात आणि मध्यम साईजच्या केल्या तर 10 पोळ्या होतात. तर हे पुरण साईडला करून ठेवलेलं आहे. थोडं घट्टसर मळून ठेवलं आणि 20 मिनिटांसाठी झाकून ठेवलं. आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ छानपैकी मुरलेलं आहे. थोडंसं तेल लावून भरपूर मळून घ्यायचं. पुरण ज्या प्रमाणात घट्ट आहे तेवढीच आपल्याला कणिकसुद्धा घट्ट करायची आहे. तर अशी छानपैकी मळून घेतलेली कणिक असते, त्यामुळे पोळ्या ह्या अतिशय मऊसूत होतात. तयार कणकेच्या हाताला तेल लावून गोळे तयार करून घेतले. जेवढी कणिक घेतली तेवढंच आपण पुरण घ्यायचं आहे, म्हणजे त्या प्रमाणात घ्यायचं आहे पुरण. जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा किंवा थोडासा कमी गोळा घ्यायचा. तुम्ही सुरुवातीला पुरणपोळी बनवत असाल तर थोडा कमी घ्या, म्हणजे तुम्हाला लाटायला इझी जाईल. मी जेवढी कणिक घेते, म्हणजे जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा गोळाही घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा उंडा करून घ्यायचा. सुरुवातीला कणकेची वाटी करायची, त्यामध्ये पुरण भरायचं आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने असं गोल गोल फिरवत कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा पुरणाचा आणि दोन्ही हाताने प्रेस करायचं आहे. आता पोळपाटाला कापड बांधलेलं आहे, त्यामुळे पोळी लाटताना पटापट सरकते आणि हाताने मी थोडंसं गोळा दाबून घेतला, त्यामुळे त्याच्यातील हवा असेल ती निघून जाते आणि पुरण आपलं शेवटपर्यंत जातं. आणि अगदी हलक्या हाताने गोल गोल करत पुरणपोळी फिरवत लाटायची आहे. लाटताना किनारीच्या साईडने पातळ लाटायची आहे, मध्ये आपोआप लाटली जाते. गरज भासेल तेव्हा थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि मग पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने आपली पोळी छानपैकी पहा लाटून झालेली आहे. या पद्धतीने पुरण आणि कणिक केली तर आपली पोळी बिलकुल फुटत नाही. कशीही लाटली ना तरीसुद्धा फुटत नाही आणि पुरण अगदी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे किनारीपर्यंत पोचतं. गॅसवरती तवा गरम झालेला आहे आणि त्यावरती पुरणपोळी टाकली. पुरणपोळी अगदी 2 दिवससुद्धा मऊ लुसलुशीत अशीच राहते. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुरणपोळी भाजायची आहे. खूप तुम्ही स्लो गॅस ठेवला तर पुरणपोळी तेवढी फुगत नाही आणि वातड येते, म्हणून भाजताना हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती भाजायची आहे. टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे. आता छान प्रकारे त्याला
फोड यायला लागलेत, म्हणजे असे फुगायला लागलेले आहे पुरणपोळी, तेव्हा पुरणपोळी उलटायची. फार घाई करायची नाही पुरणपोळी उलटताना, अलगद उलटायची आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजेल त्यावेळी तूप लावायचं. तुम्ही तूप लावू शकता किंवा तेलही लावू शकता. मी इथं साजूक तूप लावलेलं आहे. साजूक तुपातल्या पोळ्या चवीला अतिशय छान लागतात. आणि पहा किती टम्म फुगलेली आहे पुरणपोळी, म्हणजे आपलं पुरण हे किनारीपर्यंत पोचलेलं आहे. असं जेव्हा पुरण शेवटपर्यंत जातं त्यावेळी पुरणपोळी ही टम्म फुगते. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे. आता याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत. या रेसिपीप्रमाणे तुम्ही पुरणपोळी एकदा करून पहा, बिलकुल चुकत नाही, एकदम परफेक्ट बनते. आता आपण पुरणपोळीचं ताट करू. ताटामध्ये मस्त 2 पुरणपोळ्या, कुरडई, पापड, लिंबाची फोड, कटाची आमटी, त्याच्या बाजूला गुळवणी. आमच्याकडे गुळवणी असतं. पाण्यामध्ये गूळ टाकून पाणी उकळवलं जातं आणि ते पुरणपोळीसोबत खाल्लं जातं. तर नुसतंच ते न खाता त्यामध्ये दूध टाकायचं. दुधाची डाळ टाकलेली आहे. दूध टाकल्यानंतर त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि या गुळवण्याबरोबर पोळ्या अतिशय सुंदर लागतात. गरमागरम पुरणपोळी आणि साजूक तूप घातलेलं गुळवणी अतिशय भन्नाट लागतं, एक नंबर लागतं. आणि त्याच्यासोबतच मऊ शिजलेला भात अतिशय सुंदर लागतो. तर या पद्धतीप्रमाणे तुम्ही एकदा जरूर करा. माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय. टेक केअर.